आई हा शब्द फक्त दोन अक्षरांचा असला तरी त्यात संपूर्ण जग दडलं आहे. कुणी म्हणतं, "तू आईसारखी दिसतेस," तेव्हा मन हसतं. पण कुणी म्हणतं, "तू आईसारखी आहेस," तेव्हा मन थक्क. कारण आईसारखं होणं इतकं सोपं नसतं. आजच्या आपल्या या कवितेत अशाच एका मुलीच्या मनातील भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. मला कुणी म्हटलं ना, "तू आईसारखी दिसतेस." मला कुणी म्हटलं ना, "तू आईसारखी दिसतेस," तेव्हा मन अगदी हसून जातं. पण जेव्हा कुणी म्हणतं, "तू अगदी तुझ्या आईसारखी आहेस." पण जेव्हा कुणी म्हणतं, "तू अगदी तुझ्या आईसारखी आहेस," तेव्हा मी थोडीशी गोंधळते. कारण मी नाहीये तिच्यासारखी. कारण मी नाहीये तिच्यासारखी. तिच्या एवढं शांत राहणं, एवढं सहन करणं माझ्या ताकदीच्या पलीकडचं. तिच्या इतकं शांत राहणं, एवढं सहन करणं माझ्या ताकदीच्या पलीकडचं वाटतं. तिने तिची स्वप्न बाजूला ठेवली. तिने तिची स्वप्न बाजूला ठेवली. फक्त आमच्यासाठी, घरासाठी. आणि मी मात्र माझी स्वप्न निवडली. मी मात्र माझी स्वप्न निवडली. ती प्रेम करत राहिली. थकत नाही, थांबत नाही. ती प्रेम करत राहिली. थकत नाही, थांबत नाही. माझं प्रेम तिच्या पुढे अगदी क्षीण वाटतं. ती खूप खंबीर आहे, वादळात सुद्धा खंबीरपणे उभी राहणारी. कधी कठोर पण मनाने अतिशय मृदू. कधी कठोर पण मनाने अतिशय मृदू. कधी बोलकी पण बहुतेक वेळा तिचं मौनच समजून घ्यावं लागतं. ती जेव्हा जवळ नसते, ती जेव्हा जवळ नसते, तेव्हाही ती मनात असते. आई म्हणजे केवळ व्यक्ती नाही, ती एक भावना आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, ती एक भावना आहे. ती असते तुझ्या यशातल्या आनंदात, तुझ्या अपयशातल्या धीरात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावलीसारखी, आशीर्वादासारखी. आईची जागा या जगात खरंच कुणीच घेऊ शकत नाही. आईची जागा खरंच या जगात कोणीच घेऊ शकत नाही, कारण ती एकदाच येते, पण संपूर्ण आयुष्यभर आपल्यात राहते. म्हणूनच म्हटलं जातं, की स्वामी तिन्ही जगाचा, पण आई विना भिकारी. आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. कारण ती फक्त एकदाच येते, पण आयुष्यभर आपल्या मनात राहते. जर तुमच्या आयुष्यातही अशीच एक आई आहे, जिला तुम्ही मनापासून प्रेम करता, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा. लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या कवितेंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.